सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। मित्रांनो, मागील बऱ्याच दिवसापासून वारंवार मान्सूनच्या पेरणी संदर्भात आणि दुष्काळी वातावरण संदर्भात बातम्या आणि माझ्याही कमेंट बॉक्समध्ये शेतकऱ्यांच्या कमेंट किंवा ते शेतकरी सुद्धा नसतीलच, कारण की ज्यांना मागील गेल्या वर्षीचे अंदाज माहिती नाहीत। मित्रांनो, जे काही अंदाज दिलेत आतापर्यंत त्या अंदाजानुसार तुम्ही सक्रियता पाहिली। अनेक जण नवीन आहेत, त्यांना आपल्या अंदाजाबद्दल माहिती सुद्धा नाहीये। अशा शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ बनवतोय, कारण की पुढील काळामध्ये पेरणी, धुरळ पेरणी आणि महत्त्वाचं म्हणजे मान्सूनचं असमान वितरण किंवा मान्सून संदर्भात मोठ्या बातम्या सुद्धा येतात की दुष्काळ आहे। त्याचं पूर्ण एक्सप्लेनेशन हे शेवटच्या व्हिडिओमध्ये करतोय, कारण की मान्सून बाबत पुन्हा सांगणं देखील सारखं चुकीचं आहे। पण अनेक कमेंटसाठी हा उत्तर म्हणून आपण देण्याचा प्रयत्न करतोय। शेवटपर्यंत पाहून तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मान्सून श्रीलंकापर्यंत पोहोचलाय। जवळ असलेल्या अरबी समुद्रामध्ये कमी दाब सक्रिय आहे, त्यामुळे जे काही बाष्प येते ते पूर्णपणे छत्रपती संभाजीनगर, नाशिकमध्ये, सांगली, सोलापूर पासून परभणीपर्यंत काही ठिकाणी, जालन्यामध्येही दक्षिण भागामध्ये काही ठिकाणी, तर अहिल्यानगर, पुणे, सातारा वगैरे भागांमध्ये अनेक ठिकाणी पावसाच्या सरी त्यांनी कोसळल्या आहेत। काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी बिलकुल नाहीये। महत्त्वाचं म्हणजे जो काही विदर्भाचा भाग आहे, हा नागपूर पासून अकोला, अमरावती, चंद्रपूर, हिंगोली, वाशिम, इकडे खानदेश भाग, या भागामध्ये ह्या आठवड्यात पाऊसच झाला नाहीये। पण ह्या भागामधनं असा गैरसमज झालाय की आता आम्हाला दुष्काळी पट्ट्यामध्ये मोडतोय का? हे पहा, तुम्ही अजूनही खत घेतलं नाही, अजूनही बियाणं घेतलं नाही, तर तुम्हाला दुष्काळ वाटत असेल ना, तर तुम्ही सपशेल शासकीय हवामान अंदाजावरतीच आपल्या पेरण्याचं नियोजन करायचे। कारण की ह्या गोष्टी वारंवार समजून सांगण्यासाठी मी सुद्धा थकलोय। मी वारंवार तुम्हाला हेच सांगतोय की अशा प्रकारच्या कंडिशन्स होत असतात। सध्या पश्चिम महाराष्ट्रात जो काही पाऊस पडतोय, पश्चिम महाराष्ट्रात जे काही चालू आहे, ह्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये मान्सूनचा पाऊस व्यवस्थित कधीच पडत नाही। यांना अवकाळी गरमीच्या लेवलमध्ये असलेलाच पाऊस पडतो। आणि अशी कंडिशन संभाजीनगर असेल, इकडे धुळे, जळगाव असेल किंवा मध्य महाराष्ट्रामध्ये बीड वगैरे भाग असेल, यांना फक्त परतीचा प्रवास आणि उन्हाळ्यातला अवकाळीच मोठ्या थेंबाचा किंवा वाहुणी पडतोय। या व्यतिरिक्त मान्सूनचे दोन्ही महिने, जून असतील, जुलै असेल, हा असाच राहतोय। मान्सूनचा पाऊस ह्या मराठवाड्यामध्ये आणि विदर्भातल्या अनेक भागांमध्ये कमीत कमी चांगल्या पेरण्याही करून देतो, ही दरवर्षी आहे। 2025चाच मी तुम्हाला संदर्भ देऊन ह्या मान्सून 2026चा पूर्ण एक्सप्लेनेशन करतोय। ठीक आहे, आता ही जी परिस्थिती आहे उद्भवलेली आहे सध्या महाराष्ट्रामध्ये, आपण जर पाहिलं तर परिस्थिती एवढी बिकट नाही जेवढ्या बिकट आपण अनेक माध्यमाच्या तोंडून ऐकतोय। आभाळ आलं की अंदाज सांगायचा रपाटा सुरू, आणि आभाळ गेलं त्या रखरखीत उन्हामध्ये दुष्काळाच्या बातम्या सांगणं सुरू, ह्या दोन्ही गोष्टी चालू आहेत। पण एक विनंती करेल, पुढील काळामध्ये हा जो काही पट्टा आहे मान्सूनच्या पेरणीच्या वेळेला, हा नाशिकपर्यंतचा पट्टा, छत्रपती संभाजीनगरचा पट्टा, ह्या पट्ट्याला तो परेशान करणारच आहे, जो पट्ट्याला सध्या वातावरण सक्रिय आहे। कारण की मान्सूनचे वारे जेव्हा ॲक्टिव्ह होतात, कमी दाब, लो प्रेशर जो काही सक्रिय होतो, त्यावेळेस वारे इथे 70 किंवा 80च्या स्पीडने हे वारे जोराने वाहतात। पुढे जाऊन तो 40वर, 55वर येऊन नागपूर वगैरे भाग तो पडत राहतो। आणि ह्या भागाला सुद्धा पोषक पेरणीसाठी मान्सून जी आहे ही 14 आणि 15 जूनच्या काळामध्ये इथे स्थिरावतो आहे। ठीक आहे, या पलीकडे जाऊन सांगतो, पेरण्या कधीच कोणाच्याच लवकर झाल्या नाहीत। एका तालुक्यामध्ये उदाहरणार्थ गेल्या वर्षी 12-13ला स्टार्टअप झाल्या, त्याच घनसावंगीच घेऊयात आमचा सरळ, ह्याच घनसावंगीमध्ये 25 तारीख सुद्धा उजळलेली होती, काही ठिकाणी 28 तारीख सुद्धा उजळली होती। इकडे समर्थ पट्टा वगैरे असेल, कुठलाही असेल, एक उदाहरणासाठी घेतोय। त्यामुळे पेरणी कधीही तुम्हाला मी मागेच सांगितले की 15-16 पासून स्टार्टअप होणारी पेरणी ही 22 पर्यंतही जाऊ शकते, 2 दिवस मागं 23 पर्यंत जाऊ शकते। फक्त पेरणी करताना त्याच्या अगोदर पडणाऱ्या पावसावरती घाई करू नये, तो वाफ वगैरे निघून जायचे। आणि हे शेवटचं सांगणं आहे तुम्हाला, यापुढे तुम्हाला चुकूनही माझा व्हिडिओ दिसणार नाहीये सोशल मीडियावरती, आणि जे टाकतील ते गेल्या वर्षीचे जुने व्हिडिओ समजून जायचे। हा 24चा जो तारखेचा, जो 24 मेचा हा मान्सून संदर्भात एक्सप्लेन करणारा जो व्हिडिओ असेल, तो शेवटचा व्हिडिओ असेल। ठीक आहे, कारण की अनेक वेळेस सांगितलंय की जर खरंच दुष्काळ असेल ना, शासनाने शेतकऱ्यांचा अगोदर विचार करण्यापेक्षा बियाणं खत कंपनीचा विचार केला असता की तुम्ही प्रोडक्शन कमी करा, मार्केटमध्ये बियाणं उपलब्ध करून देऊ नका, करोडो रुपयाची उलाढाल करू नका,
कारण की पुढे दुष्काळ आहे हे त्या बियाणं कंपनीला शेतकऱ्यांच्या अगोदर हे त्यांनी सांगितलं असतं. आणि ज्यावेळेस करोडो रुपयाची उलाढाल करणारा जो काही कंपनी असेल, कोणतीही कंपनी असू द्या, खत असू द्या, औषध असू द्या, कोणी बी, की ह्या वर्षी खरंच मोठा दुष्काळ आहे तर तुम्ही बियाणं खतं वगैरे मार्केटमध्ये आणूच नका, शेतकरी त्यांच्या पद्धतीनं घरगुती बियाणं वापरून शेती करतील कारण की यंदा भयानक दुष्काळ आहे असं शासनाने त्यांना निर्देश दिले असे. शासन शेतकऱ्यांपेक्षा त्या लोकांना जास्त दाजीने, एवढं तरी तुम्हाला माहिती आहे की शेतकऱ्यांचा कमी विचार करतील आणि कंपन्यांचा जास्त विचार करतील कारण की कंपन्यांकडनं मोठ्या प्रमाणात टॅक्स मिळतो. एवढा तरी विचार ते शेतकऱ्यांच्या बाबतीत निगेटिव्ह असेलच. पण नाही, मार्केटमध्ये बियाणं उपलब्ध आहे, औषध खतं उपलब्ध आहे आणि त्यांना सल्ले देण्याऐवजी शासनाकडनं शेतकऱ्यांना सल्ले दिले जातात की पाणी जपून वापरा, अमुक अमुक. बट ठीक आहे, मान्सून बाबत जर बोलायचं झालं ना तर शासनाकडनं 88% पाऊस सांगितलेला आहे आणि आपल्याकडनं सुद्धा जी काही कंडिशन आहे ती 83 सांगितलेली, कारण की आपण गेल्या वर्षी 92 सांगितली होती. त्या पद्धतीने पडला, 10% कमी सांगितली, 10% पाऊस कमी आहे. तर 88% तर गेल्या वर्षी यांचा 106% होता, आता 88% आले. मला एक म्हणायचं, गेल्या वर्षीच्या टक्केवारीनुसार 50% तरी पाऊस पडेल ना. गेल्या वर्षी काही काही भागांमध्ये 10 वेळेस पूर आले होते, यावर्षी 5 वेळेस तरी पूर येईल ना. मग कोणती कंडिशन बेकार आहे. बट ठीक आहे, हे झालंच त्यांच्या टक्केवारीनुसार. मग सायंटिफिकली निसर्गाच्या IMDच्या असेल किंवा ECMW असेल, GFS असेल, कॅन्सिप असेल, CNG असे अनेक मॉडेल आहेत, HHRR असेल, या सगळ्या मॉडेलच्या निर्देशांना सांगतोय अल्निनो ह्या वर्षी आहे. पण अल्निनो कोणत्या वर्षी नव्हता. 2023ला होता, तुमच्या पेरण्या झाल्या होत्या. 24लाही काही प्रमाणात होता, पण शेवटी परतीच्या पावसाने चांगला धमाका घातला. त्यावेळेसही अल्निनोचा प्रभाव 2024मध्ये राहिलेला होता, म्हणजे 23 आणि 24ला सुद्धा. त्या अगोदर 15ला बी आलता. मग मला एक म्हणायचंय, 15 पासून ते आत्ताच्या 25 पर्यंत, ठीक आहे 26 अजून बघायचंच की किती वर्ष दुष्काळासारखे पडले. ज्या वातावरणामध्ये दुष्काळाची भूमिका स्पष्ट केली जाते त्याचा संदर्भही मागच्या सालाप्रमाणे दिला तर शेतकऱ्यांना त्याचे नियोजन करायचे. तर ह्या वर्षीची कंडिशन माझ्या मते सरळ 24 सारखी आहे. पुढे चालून परतीच्या पावसात सुद्धा वाहणी वगैरे पाऊस होणार आहेत. धुरळ पेरणीचा विषय तर घेतच नाही ह्या व्हिडिओमध्ये, कारण की नकोच एखाद्याने आपल्या भरोशावर लागवड करायची आणि ती दुष्काळामध्ये यायचे. पण विनंती अशी आहे की तुम्ही जर मी म्हटलंय की बाबा तुम्ही ह्या वर्षी पेरणीच करू नका, तुम्ही थांबणार आहात का हे कमेंटमध्ये सांगा. बियाणं तर घेणं चालू आहे, खतासाठी मरमरही चालू आहे आपली. पण एक थोडक्यात सांगेल की पावसाळा जूनमध्येही चांगला आहे, जुलैमध्येही चांगला आहे, जो दरवर्षी पडतो. गेल्या वर्षी सारखं तर साम्यता ह्या वर्षी 2 महिने, ह्या 2 महिने तर आहेच. पुढे एक खांदा खंड आहे, तो मी 5 मार्चच्या व्हिडिओमध्ये पण दिलाय, वाटल्यास त्याची लिंक कमेंट बॉक्समध्येही पिन करतो. त्यानंतर परतीचा पाऊस मोठा आहे, थोड्या दिवसासाठी आहे, 20-25 दिवस चालेल, पण चांगला आहे. आणि अजूनही तुम्हाला याबाबत काय समजून घ्यायचंय ते कमेंटमध्ये निवांत करा. पण एक विनंती आहे की पुन्हा मान्सून कसा आहे काय आहे विचारू देऊ नका. कारण की मान्सून थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर मान्सून ठीकठाक आहे. इंग्रजी शब्द वापरून जर सांगायचं झालं तर एक्सप्लेन करून सांगायचं झालं की सिस्टम आवर्षण प्रणालीमध्ये राहते. दरवर्षी असतो तो पश्चिम भाग, महाराष्ट्रामध्ये जालना वगैरे पश्चिम भाग, बुलढाणा वगैरे पश्चिम भाग, इकडे आता नांदेडपर्यंतही गेले. लातूर तर पहिल्यापासूनच आवर्षणामध्ये राहतो, म्हणजे ऐन पेरणीच्या वेळेला ताडण देणं, वारं जोराने सुटणं वगैरे गोष्टी हे चालू असतं. पण उगलं की ते घरातच आलंय हे आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या 2-3 गोष्टी सांगायचं झालं तर ठीक आहे, जर माझ्याच तोंडून तुम्हाला बळच काढायचं की यंदा दुष्काळ आहे तर समजा, मी तर म्हणतच नाही दुष्काळ, तर मी माझा निर्णय ठामच आहे, दुष्काळच नाही. 2024 इतका तरी चांगला पडणार आहे, 25 सारखा तर पडणारच नाही अजून 5 वर्ष पण आहे. पण दुष्काळ म्हणून तुम्हाला ऐकायचं असलं तर ठीक आहे, मी म्हणतोय दुष्काळ आहे. मग शासकीय हवामान तज्ञाचे अंदाज